नमस्कार. आपण आता आहोत विलेपार्ले पूर्व हनुमान रोड येथे. या गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी विलेपार्ले पूर्व येथे शोभायात्रा निघते, रॅली निघते आणि या रॅलीमध्ये कुणबी समाज संस्था आणि पूर्वी कुणबी समाजातील संघ शाखा विलेपार्ले अशा माध्यमातून सहभाग घेण्यात येतो. यावेळी कोकणातील जे लोककला आहे नमन, त्याचप्रमाणे भारूड, भजन, गोंधळ नृत्य, खालूबाजा असे विविध प्रकार लोककलेचे आहेत ते या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. आपण पाहू शकता तरुण पिढी ही जी पारंपरिक लोककला हे जोपासण्याचा प्रयत्न करते. या नमन लोककलेमध्ये खास आकर्षण होतं रावणाचं. त्याचप्रमाणे ज्या सिंधू संस्कृतीचा जो नायक आहे शंकासूर, याचं सुद्धा या रॅलीमध्ये खास आकर्षण होतं. आपण पाहू शकता तरुण मंडळी यावेळी ह्या गुढीपाडव्याच्या रॅलीमध्ये सहभागी झालेली आहे आणि ही जी परंपरा आहे आणि या रॅलीतून समाजाला एक बोलतात ना जनसंदेश जावा, व्यसनमुक्ती व्हावी, अंधश्रद्धेचं निर्मूलन व्हावं, त्याचप्रमाणे शेतकरी बळीराजा जगला पाहिजे आणि शासन जे उपाययोजना करते, योजना राबवते ते तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि म्हणून जनजागृती या निमित्ताने केली जाते. यावेळी संगमेश्वर बामणोली या गावची पालखी नृत्य होतं, त्याचप्रमाणे गोंधळ होते, असे विविध नृत्याचे प्रकार आणि लोककलेचे प्रकार या रॅलीमध्ये समाविष्ट झाले होते. मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्ही पूर्ण अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहू शकता आणि खरोखर एक चांगला संदेश देणारी ही जी यात्रा होती त्याचं चांगले क्षण आणि चित्रीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. जय बळीवंश, जय महाराष्ट्र. नमन आहे देवीचा जोप आहे या ठिकाणी आपण सादर करत आहोत. शंकासूर, रावण, खेळ, पोळी, खेळ आणि नमन असं पंचरंगी नमन या ठिकाणी सादर करतोय. लोकांची लोककला, या लोककलेला सरकारने दुर्लक्ष केलं आहे, केंद्राने दुर्लक्ष केलं आहे, लक्ष देत नाही. अनेक जी नाटकं असतात, ते सांस्कृतिक कार्यक्रम असतात, तिथे लाखोचं करोडोचं मानधन दिलं जातं आणि ह्या लोककलेला वाऱ्यावर सोडलेलं आहे सरकारने. 1 रुपयाचं अनुदान सरकार देत आहे आणि या चोरांना चांगली सुबुद्धी द्यावं आणि या लोककला टिकावं म्हणून सरकारने काहीतरी उपाययोजना करावी अशी त्यासाठी प्रार्थना करेन.
आलेला आहे रॅलीमध्ये आणि काही विश्रांती नमन मंडळ बघू शकता. लंकापती रावण शंकासूर नाचतायत. शेतकरी आहे अन्नदाता देशाचा खरा भाग्यविधाता. पिढ्या टळून मुलीचं राज्य होते. तरुणी संकटावरती मात आणि शेतकरी राबतो शेतात. तुकाराम महाराज म्हणाले वृक्षवल्ली आम्हा सगळे आहेत.